या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालंय तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली त्यावेळी असंच लोक म्हणायचे ही रेल्वे चालू शकणार नाही, ही बांधू नका, इथे दरड कोसळते. पण मधु दंडवते नावाच्या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती, त्यांनी सांगितलं बांधणार, आणि ती बांधली. बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो. आज विचार करा, या भीतीने जर कोकण रेल्वे तयारच केली नसती तर काय अवस्था राहिली असती. आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारण सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. चौदा कारण दिले, 14. पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले.